नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाळ्यासाठी स्किन केअर टिप्स दाखवणार आहे। हिवाळा सुरू झालेला आहे आणि वरून जर तुमची स्किन ड्राय आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती खूप डेड कॉम्बिनेशन आहे हे, आणि अशा वेळी तुम्ही कोणती काळजी तुमच्या स्किनची घ्यायला पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगणार आहे। तो त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखी माझे व्हिडिओज दुसरे बघितले नसतील तर नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नसेल केलं अजूनपर्यंत तर सबस्क्राइब देखील करा। सो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे बॉडी वॉशेस किंवा शॉवर जेल कोणतं वापरायला पाहिजे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सोपचे ऑप्शन देखील देणार आहे। तर शॉवर जेल मध्ये माझ्या आवडीचं आहे जे ड्राय स्किन साठी खूप छान वर्क करतं ते आहे हे द बॉडी शॉपचं। तर हे बॉडी शॉपचं अर्गन शॉवर जेल आहे। हे एकदम माइल्ड आहे, हे तुमच्या स्किनवर इतकं छान काम करतं, तुमची स्किन अजिबात ड्राय यानी होत नाही। त्याच्यामुळे हे शॉवर जेल ड्राय स्किन वाल्यांसाठी एकदम सुंदर आहे। त्याच्यानंतर दुसरं मी सांगते ते याच्याही पेक्षा माझ्या आवडीचं आहे आणि ते म्हणजे प्लमचं हे बॉडी लव्हिंग वाला। हे जे आहे हे व्हॅनिला वाला आहे आणि याचा फ्रेग्रन्स पण खूप सुंदर आहे। हे जे बॉडी वॉश आहे ते खूप छान आहे, तुमची स्किन अजिबात याने ड्राय होणार नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल जर तुम्हाला कोणत्या चांगल्या बॉडी वॉश मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर हे आहे। आणि ह्याच्यानंतर द बॉडी शॉपचं हे अर्गन वाला शॉवर जेल, म्हणजे ह्या दोघांमध्ये तुम्ही कोणतंही घेऊ शकता। ऑफकोर्स याच्याशिवाय मी भरपूर वापरलेले आहेत बॉडी वॉशेस, पण ड्राय स्किनसाठी मला हे खूप आवडले त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते। त्याच्यानंतर सोपमध्ये जर सांगायला गेलं तर एक आहे पियर्स जो नॉर्मल वाला येतो आणि दुसरा आहे डव। हे दोन जे आहेत ते मला ड्राय स्किन वाल्यांसाठी जास्त बेटर वाटतात। त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते मला थोडे ड्राय वाटतात माझ्या स्किनसाठी तरी, त्याच्यामुळे ते मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही। सो हे झालं बॉडी वॉशेस, शॉवर जेल आणि सोपबद्दल। आता नेक्स्ट आपण वळूयात फेस क्लिन्झर। तर फेस क्लिन्झरमध्ये मला असं वाटतं जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करत असाल, ऑफकोर्स मी वेगवेगळे फेस वॉशेस वापरते, क्लिन्झर्स वापरते, पण सेटाफिलचं हे जे क्लिन्झर आहे ते माझं ऑल टाइम फेवरेट आहे। म्हणजे मी याच्यावरनं कितीतरी फेस वॉशेसवर स्विच झाले पण मला याच्या व्यतिरिक्त कोणतंही आवडलेलं नाही। हे जेंटल स्किन क्लिन्झर आहे आणि ड्राय, नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांसाठी आहे। याच्यामध्ये ऑइली स्किन वाल्यांसाठी देखील येतं, ते देखील जर तुमची ऑइली स्किन असेल तर डेफिनेटली वापरू शकता, पण जर ड्राय स्किन असेल तर हायली मी हे रिकमेंड करेल। त्याच्यानंतर सेरावीचं एक क्लिन्झर येतं, ते देखील खूप छान आहे ड्राय स्किन वाल्यांसाठी। क्लिन्झर झाल्यानंतर नेक्स्ट जो पार्ट असतो चेहऱ्याला लावायचा ते असतं सिरम। तर सिरममध्ये मी तुम्हाला सांगेल टोनर जर तुम्ही वापरत असाल तर सेरामाइडवालं कोणतंही टोनर तुम्ही वापरू शकता किंवा रोज वॉटर वापरा। हिवाळ्यामध्ये जनरली मी टोनर किंवा रोज वॉटर वापरणं टाळते। जेव्हा मी फेस शेव करते तेव्हाच मी फक्त टोनर वापरते। मला असं वाटतं की जर तुम्हाला इन्व्हेस्ट नसेल करायचं तर ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही आहे, नाही केलं तरी चालेल, चांगलं मॉइश्चरायझर वापरा। पण जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंच आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुमची स्किन जर जास्त ड्राय आहे तर हायलोरॉनिक ॲसिडवाले जे सिरम्स असतात ते करा। मी तुम्हाला ऑप्शन्स देते इथे। तर हे पिलग्रिमचं जे दिसतंय ते एक्स्ट्रा हायड्रेशनसाठी हे वालं हायलोरॉनिक ॲसिड आहे, याच्यामध्ये हे वालं तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर लॉरियलचं देखील आहे हे रिविटा लिफ्ट वालं, आणि आणखीन एक आहे जे लॅक्मेचं आहे तर हे अर्गन रेडियन्स वाला आहे आणि हे ऑइलिंग सिरम आहे, म्हणजे ऑइल प्लस सिरम हे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत। अगेन मी फेशियल ऑइलकडे वळणारच आहे, पण त्याच्या आधी हे वाला जे आहे याच्यामध्ये ऑइल प्लस सिरम आहे, त्याच्यामुळे हे देखील तुम्ही वापरू शकता। याचे खूप मस्त रिझल्ट्स आहेत, बिलीव्ह मी हे देखील तुम्हाला हायली रिकमेंड करेल जर तुमची स्किन ड्राय टाईपला असेल तर। आणि जर तुमची स्किन म्हणजे ऑइली असेल आणि फक्त नॉर्मली ड्राय होत असेल तर या दोघांमधलं कोणतंही तुम्ही वापरू शकता। हे हायलोरॉनिक ॲसिडवाले आहेत, पिलग्रिम किंवा लॉरियलचे, हे दोन्ही मी वापरलेले आहेत, दोन्हींचा रिझल्ट खूप छान आहे। तर हे दोन मी तुम्हाला सजेस्ट करेल। आणि व्हायटमिन सी सिरम डेफिनेटली तुम्ही वापरू शकता। मी सांगेल जर सकाळी वापरलं व्हायटमिन सी सिरम तर त्याच्यावर तुम्ही सनस्क्रीन जरूर लावा। तर रात्रीच्या पण वेळेला वापरू शकता, पण रात्रीच्या वेळी जर तुम्ही हे एच सिरम लावले तर बेटर आहे। सो मी जनरली हे प्रिफर करते। आणि या सिरम नंतर आणखीन एक पार्ट येतो तो म्हणजे फेशियल ऑइलचा। तर सिरम जर तुम्ही स्किप केलं तर नुसतं फेशियल ऑइल देखील तुम्ही लावू शकता। आणि फेशियल ऑइल हिवाळ्यामध्ये माझे ऑल टाइम फेवरेट आहे। हिवाळ्यामध्ये मी फेशियल ऑइलवर शिफ्ट होते म्हणजे होतेच, कारण इतके मला ते आवडतात। आणि शक्यतोवर असे ऑइल निवडा की ज्याने तुम्हाला ॲक्ने वगैरे येणार नाहीत, कारण असं पण होतं की जर तुम्ही चांगलं ऑइल निवडलं नाही फेशियल ऑइल तर डेफिनेटली ॲक्ने येऊ शकतात, जरी तुमची ड्राय स्किन असली तरी। त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल एक स्क्वॅलेनवालं, जे आजकाल तुम्हाला माहिती आहे स्क्वॅलेन खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे तुमची स्किन जी आहे ती प्लम्प ठेवण्यासाठी किंवा जास्त मॉइश्चराइज ठेवण्यासाठी। तर हे मिनिमलिस्टचं एक स्क्वॅलेनवालं ऑइल येतं, फेशियल ऑइल अल्टिमेट आहे, खूप सुंदर आहे। याच्यामध्ये स्क्वॅलेन आहे आणि हे नॉन कोमोडोजेनिक आहे। सो याच्यावर लिहिलं देखील आहे जर तुम्ही नॉन कोमोडोजेनिक असे फेशियल ऑइल वापराल तर डेफिनेटली तुम्हाला पिंपल्स येणार नाहीत। ऑफकोर्स
ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला फेस क्लीन वगैरे करणं पण तितकंच जरुरी आहे. तर याचे रिझल्ट्स खूप म्हणजे संपलाय पूर्ण. याचे रिझल्ट्स मला खूप आवडतात. इतका ग्लो दिसतो स्किनवर, इतकी छान आणि सुंदर स्किन दिसते, शिवाय इम्प्रूव्हमेंट देखील होते स्किनमध्ये. तर याने मला तो एक्सपिरियन्स आलेला आहे, त्याच्यामुळे मी हायली रिकमेंड करेल जर कोणाला फेशियल ऑइल घ्यायचं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट मी ऑप्शन्स दाखवते तुम्हाला फेशियल ऑइलचे. आणि मला असं वाटतं की हे देखील जर तुम्ही मला जास्त वेळापासून फॉलो करत असाल, माझे व्हिडिओज पूर्ण बघत असाल, तर तुम्हाला माहिती आहे नायकाचे फेशियल ऑइल्स मी किती वापरते. म्हणजे ह्या 3 बॉटल्स आहेत. याच्या आधी माझ्याकडे 3-4 बॉटल्स होऊन गेलेल्या आहेत, त्या संपलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी मी वेगळं ट्राय करते. तर ह्या दोन्ही माझ्या बॉटल्स संपलेल्या आहेत, दोन्ही मी यूज केलेल्या आहेत. याच्यामध्ये हे जे दिसतंय येल्लोवालं हे स्किन पोशन 24K गोल्ड फेशियल ऑइल आहे आणि हे जे पिंकवालं दिसतंय हे ग्लो बूस्टिंग फेशियल ऑइल आहे. स्किन पोशनवाले मी घेते नायकाचे. सो हे 2 मी पूर्ण संपून झालेले आहेत आणि हे मी आता रिसेंटली मागवलेलं आहे. तर हे डल आणि ड्राय स्किनसाठी वाला ही जी बॉटल दिसते ही मी रिसेंटली मागवलेली आहे. इतकं लाईटवेट आहे फेशियल ऑइल आणि लावल्यानंतर इतकी स्मूथ स्किन वाटते. फेशियल ऑइल जर तुमची ड्राय स्किन असेल किंवा व्हेरी ड्राय स्किनमध्ये मोडत असेल ना, तर डेफिनेटली लावा. फेशियल ऑइल जर तुम्ही लावलं तर तुम्ही हेवी मॉइश्चरायझरकडे न जाता एखादं जेल बेस मॉइश्चरायझर निवडू शकता. जर मी हे चांगल्या प्रमाणात लावलं फेशियल ऑइल तर मी पॉन्ड्सचं सुपरलाईट जेल मॉइश्चरायझर असते ते वापरते. आणि जर मी फक्त सिरम लावलं हायलॉरॉनिक ॲसिडवालं तर मी सेटाफिलचं हेवीवाली मॉइश्चर क्रीम लावते. तर याच्याने बॅलन्स होऊन जातं. सो हे बॅलन्सिंग तुम्हाला बेसिकली करायचं आहे स्किन केअर करताना. त्याच्यानेच तुमची स्किन जी आहे ती हायड्रेट राहील. आणि अबोव्ह ऑल मला माहिती आहे की इतकं सारं लावून सुद्धा कधी कधी स्किन ड्राय वाटते, कारण की आपण ऑफकोर्स पाणी कमी पितो. त्याच्यानंतर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जे असतात ते पण जेवणामधून तुमच्या पोटात गेले पाहिजे, किंवा फिश ऑइलच्या गोळ्या असतात त्या तुम्ही घेऊ शकता. ह्या गोष्टी पण करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि ते पण मी तुम्हाला एक याच्यामध्ये सजेस्ट करू इच्छिते की याच्यासोबतच तुम्ही ते पण करा, तरच तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. अदरवाईज फक्त हे यूज करून तुम्ही मला म्हणाल प्रतिभा आम्हाला तर काही रिझल्ट दिसत नाही, आमची तर स्किन तितकीच ड्राय आहे. सो दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करणं जरुरी आहे. आणि हे माझ्यासोबत देखील होतं. म्हणजे इतकं सारं लावून पण कधी कधी त्वचा कोरडी पडते, तेव्हा कळतं येस आपलं पाणी कमी आहे शरीरातलं. त्याच्यानंतर आपण खाणं व्यवस्थित नाही खात आहोत, किंवा ज्या गोष्टी ॲक्च्युली आपल्या शरीराला छान तुकतुकीत करतात, ग्लो देतात, तर ते आपण नाही खात आहोत. हे पण कुठेतरी समजणं तितकंच जरुरी आहे. आता मॉइश्चरायझरकडे वळूयात. मॉइश्चरायझरसाठी मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स देणार आहे, कारण इतके सारे मी मॉइश्चरायझर्स वापरते आणि मला बरेच याच्यातले माझे फेवरेट आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती माझं ऑल टाईम फेवरेट कुठलं आहे, तर ते आहे हे सेटाफिलचं मॉइश्चरायझिंग लोशन. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे याच्यामध्ये एक क्रीम येते, क्रीम बेस येतं आणि एक लोशन बेस असतं. तर हे लोशनवालं माझं फेवरेट आहे, कारण हे कोणत्याही सीझनमध्ये जातं. तरी देखील मला हिवाळ्यामध्ये हे थोडंसं कमी लावावं लागतं, किंवा कधी कधी मग मी लाईट मॉइश्चरायझर जेलकडे पण वळते. तर हे वालं जर तुमची ड्राय किंवा अति ड्राय स्किन असेल तर एकदम बेस्ट आहे. आता मी आणखीन ऑप्शन्स देते तुम्हाला. सो हे पण ही लोशनवाली जी बॉटल आहे ती माझी संपलेली आहे. आणि आणखीन ऑप्शन देते पॉन्ड्सचे हे लाईट मॉइश्चरायझर आहे. हे देखील मला आवडतं. हे देखील तितकंच मॉइश्चराईज करतं स्किनला. शिवाय जर तुमची अति ड्राय स्किन असेल तर पॉन्ड्सची कोल्ड क्रीम येते, ती देखील तुम्ही लावू शकता अति ड्राय स्किन असेल तरच. अदरवाईज पिंपल्स येण्याचा धोका आहे त्याच्यामध्ये. सध्या मी नवीन मॉइश्चरायझर हे ट्राय करत आहे. हे आहे मिनिमलिस्टचं मॉइश्चरायझर मारुला ऑइल. याच्यामध्ये आहे 0.5%. सो याच्यामध्ये हायलॉरॉनिक ॲसिड देखील आहे. नॉन कोमोडोजेनिक आहे. हे एक आहे. आणखी मी तुम्हाला ऑप्शन देते. सेरावीचा आहे, सिबामेडचा आहे मॉइश्चरायझर. लिक्विडवाला एक सेरामेडवाला मॉइश्चरायझर येतं, ते देखील खूप छान आहे. बायोडर्माचं देखील मी मॉइश्चरायझर वापरलेलं आहे, ते देखील खूप सुंदर आहे. शिवाय पॉन्ड्सचे हे सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर आहे, तुम्हाला माहिती आहे ब्लू कलरचं आहे हे. आणि हे खूप हायड्रेट करतं स्किनला. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल ना, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि जर थोडंसं तुमचं बजेट जास्त असेल तर न्यूट्रोजिनाचं हे जेल हे तुम्ही वापरू शकता. या दोघांमधलं कोणतंही तुम्ही यूज करू शकता. इमोलिन म्हणून एक मॉइश्चरायझर आहे, किंवा इव्हियॉनची पण एक क्रीम आलेली आहे, ती देखील तुम्ही वापरू शकता. सो असे बरेच ऑप्शन्स आहेत. मॉइश्चरायझरसाठी माझ्याकडे जास्त ऑप्शन्स आहेत. आणि डेफिनेटली मी तुम्हाला सजेस्ट करेल की नॉन कोमोडोजेनिक आहे का ते आधी बघा, मग घ्या. अदरवाईज एक सेफर साईड म्हणायला गेलं तर पॉन्ड्सचं जेल किंवा सुपरलाईट जेल मॉइश्चरायझर माझे फेवरेट आहेत. थोडेसे बजेटमधले म्हटलं तर मी तुम्हाला ते नक्की सजेस्ट करेन. लिप बाममध्ये मी तुम्हाला जास्त सजेस्ट नाही करणार. जर तुम्हाला खूप छान हायड्रेटिंग लिप्स हवेत ना, तर बाकीचे टिंटेड लिप बाम वगैरे सोडून द्या. हे सिम्पल वॅसलिन हे ओरिजिनलवाले, तुम्ही याचा कलर बघू शकताय. जे छोट्या डब्या येतात त्याच्यात खूप स्मेल असतो, तो मला आवडत नाही इतका, त्याच्यामुळे मग मी ओरिजिनलवाला मागवलेला आहे. लावून रात्री झोपून जा, इतके छान लिप्स होतील तुमचे. आणि याच्याही वर्षी आणखीन एक स्टेज म्हणजे हे जे वॅसलिनचं आहे नवीन आलेलं, हे रोझी लिप्स होतं, म्हणजे बरेच दिवस झाले त्याला येऊन. बट हे तुमचे जे चाप्ड लिप्स असतील ना, तर हे पण अल्टिमेट आहे. ॲक्च्युली थोडासा हलकासा पिंक कलर येतो याच्याने, पण मी कधी कधी रात्री पण लावते, कारण इतके हायड्रेटेड आहे ना. आणि जास्त वेळ जर तुम्हाला लिप्स तुमचे मॉइश्चराईज ठेवायचे आहेत ना, तर हे वालं डेफिनेटली वापरा. याच्यामधलं जर तुम्हाला भेटलं तर
कोणताही टेंट नसलेलं घ्या आणि हे अल्टिमेट आहे, मी अजून पण वापरतेय, तुम्ही बघू शकता, इतकं आवडतं मला. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना ह्या अल्टिमेट आहेत लिप्ससाठी, म्हणजे याच्यापेक्षा जास्त मला तुम्हाला काही सजेस्ट नाही करायचं. आणि जर तुमचं बजेट चांगलं असेल तर लेनेशचा एक लिप बाम येतो, खूप हाईप्ड आहे आणि खरंच तो चांगला पण आहे. मी त्याचे खूप रिव्ह्यूज बघितलेले आहे, मी स्वतः वापरलेला नाही आहे, मी खरं सांगते, पण तो खूप चांगला आहे. जर बजेट चांगलं असेल तर डेफिनेटली घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही लिप ऑइल पण वापरू शकता. सो हे लेमनचं लिप ऑइल मी घेतलेलं आहे, आता पण तुम्ही बघू शकता माझ्या लिप्सवर मी हेच लावलेलं आहे. सो हे पण लिप ऑइल जर तुम्ही स्किन केअर झाल्यानंतर लावलं तर छान दिसतं. हे पण अगेन टिंटेड आहे, टिंटेड नको असेल तर नॉर्मलवाला लावू शकता, टिंटेड असेल तर सकाळच्या वेळेला लावून द्या. सो लिप ऑइल, लिप ग्लॉसेस खूप छान वाटतात ते विंटरमध्ये, ते देखील तुम्ही लावू शकता. आणि लिप ग्लॉसेसमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत. इनसाइडचं हे क्लिअरवालं लिप ग्लॉस आहे, एकदम रिझनेबल प्राईसवाला आणि खूप सुंदर आहे. नेक्स्ट आहे सनस्क्रीन. आणि सनस्क्रीनचे ऑप्शन्स मी तुम्हाला किती देऊ आणि काय देऊ हे मला नाही समजत आहे, कारण ऑफकोर्स मला ब्रँडकडून पण खूप सनस्क्रीन्स मिळतात आणि इतक्या साऱ्या सनस्क्रीन्स मी वापरलेल्या आहेत खरंच सांगते. पण मला असं वाटतं की ज्या क्रीम बेस सनस्क्रीन असतात ना त्या ड्राय स्किनला चांगल्या जातात आणि मी वापरलेल्यांपैकी हा सर्वात चांगला वाटतात. जोविकची मी रिसेंटली वापरत आहे अजून पण, तर ही खूप छान ग्लो देते चेहऱ्यावर. अगेन पिलग्रीमची पण ही पण छान ग्लो देते चेहऱ्यावर. सो जर तुम्हाला ड्यूवी फिनिश पाहिजे असेल तर ही पण डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. वाली मी तुम्हाला सांगेल फिक्स डर्मा शॅडो वाली आहे, ही जर तुमची ऑइली स्किन असेल तर बेटर आहे लावायला. ॲक्वालॉजिकाची ही ग्लो सनस्क्रीन पण तुम्ही वापरू शकता. आणि ही जी मिनिमलिस्टची आहे ही सनस्क्रीन देखील जास्त ग्लो देत नाही. जर तुम्हाला ग्लो नको असेल पण हायड्रेटिंग सनस्क्रीन हवी असेल तर ही वाली तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. अशा सनस्क्रीन्स आहेत की ज्याच्यावर लिहिलेलं असतं ग्लो ड्यूवी फिनिश, तर त्यावाला तुम्ही घ्या. जर तुम्हाला मॅट नको असेल तर, काही सनस्क्रीनवर मॅट लिहिलेलं असतं, काही ड्यूवी असतात. तर जसं ॲक्वालॉजिकावर ग्लो सनस्क्रीन लिहिलेलं आहे, पिलग्रीमवर आहे, पॉन्ड्सवर आहे, तर अशा सनस्क्रीन जर तुम्ही वापरल्या तर डेफिनेटली तुम्हाला तो ग्लो देखील चेहऱ्यावर दिसेल आणि सनपासून प्रोटेक्शन देखील मिळेल. तरी देखील काही ऑप्शन्स मी तुमच्यासाठी लिहून ठेवलेले आहेत, मी तुम्हाला सजेस्ट करते सनस्क्रीनमध्ये. ओके, सो बायोडर्माची एक सनस्क्रीन आहे, त्याच्यानंतर डर्माकोची आहे ज्याच्यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड देखील आहे, जेल सनस्क्रीन आहे ती. आणि पिलग्रीमची मी तुम्हाला दाखवली. एपिसॉफ्टची एक सनस्क्रीन आहे. डॉक्टर शेड्सची सनस्क्रीन पण खूप छान आहे. न्यूट्रोजिनाची आहे, अगेन क्रीम बेस आहे ती, खूप छान, त्यांनी पण खूप छान ग्लो येतो. सो न्यूट्रोजिनाची वापरू शकता. डॉट अँड कीची देखील आहे. हे झालं आता फेस बद्दल. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल बॉडी लोशनमध्ये सांगायला गेलं तर निव्हियाचं हे बॉडी मिल्कवाला बॉडी लोशन मी वापरते सध्या. पॉन्ड्सचं जे बॉडी लोशन आहे खूप हायड्रेटिंग आहे. अगदीच तुम्हाला असं ऑइल बेस दिसावं असं वाटत असेल तर पॉन्ड्सचं घ्या. आणि वॅसलिनचं येतं जे येलो बॉटलमध्ये येतं, ते देखील खूप हायड्रेटिंग आहे. आणि याच्यामध्येच एक थोडासा लाईट ब्लू कलर आहे, तर ते पण आय थिंक कोकोआवाला आहे, ते देखील खूप छान आहे. सो बॉडी लोशनमध्ये ह्यावाल्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. किंवा आणखीन एक ऑप्शन मी तुम्हाला देईल बॉडी लोशनमध्ये, तुम्ही तुमचं जे बॉडी लोशन आहे ते घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं ऑइल मिक्स करा. तर मी काय केलेलं आहे, अशी एक बॉटल बनवून ठेवलेली आहे. याच्यामध्ये आल्मंड ऑइल म्हणजेच बदाम तेल, त्याच्यानंतर खोबरेल तेल, त्याच्यानंतर ऑलिव्ह ऑइल आणि तीळ तेल, असे सर्व तेल मी याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेले आहेत. आणि मी ते बॉडी लोशनमध्ये थोडंसं मिक्स करते आणि पूर्ण बॉडीला लावते. आणि खूप छान ग्लो देखील येतो आणि स्किन जी आहे दिवसभर हायड्रेटेड राहते. तर अदरवाईज मी तुम्हाला सजेस्ट करेल की रात्रीच्या वेळी ही ट्रिक करा. रात्रीच्या वेळी जर तुम्ही लावून झोपला तर सकाळी तुमची स्किन खूप हायड्रेटेड तुम्हाला दिसेल, तुमची बॉडी स्किन. ऑफकोर्स हे चेहऱ्याला लावायचं नाही आहे. आता एक DIY फेस पॅक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दूध किती इम्पॉर्टंट आहे हिवाळ्यामध्ये. जर फुल फॅट क्रीमवालं दूध तुम्ही घेतलं तर तुमच्या स्किनला खूप हायड्रेट करतं. सो फुल फॅटवाला मिल्क घ्या, थोडंसं बेसन टाका, हळद टाका, ग्लिसरीन जर तुमच्याकडे असेल डेफिनेटली थोडंसं ग्लिसरीन त्याच्यामध्ये टाका. यांना छान मिक्स करा आणि तुमच्या चेहऱ्याला लावा. ग्लिसरीन नसलं तर मध टाका आणि यांना छान मिक्स करा, चेहऱ्याला लावा. हे इतकं छान तुमच्या चेहऱ्यावर काम करतं आणि इन्स्टंटली तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देखील येतो आणि स्किन इतकी हायड्रेट होते. सो हा जो मास्क आहे ना, हा हिवाळ्यासाठी स्पेशली वापरा. खूप छान तुम्हाला फरक दिसेल आणि तुम्ही नक्की मला थँक्स म्हणायला याल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं एज 30 किंवा 35च्या अबव आहे तर मला असं वाटतं की रेटिनॉल किंवा नाईट क्रीम तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करू शकता. हे नेसेसरी नाही आहे किंवा कंपल्सरी नाही आहे, पण मी असं सांगेन की 35च्या पुढे तरी तुम्ही हे वापरायला हवं. सो रेटिनॉल असेल अशी एखादी नाईट क्रीम निवडा. ही रिव्हिटालिफ्टची मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करत असते, पण मी आज तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे ही मिनिमलिस्टचं. आजकाल मी हे मिनिमलिस्टचं रेटिनॉलवालं फेस सिरम वापरते. तर
डेफिनेटली जर तुमची स्किन एज करत आहे तर रेटिनॉल तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करा। याच्यामध्ये 0.3% रेटिनॉल आहे। कमीपासून स्टार्ट करा किंवा रेटिनॉलच्या क्रीम्स देखील येतात, डॉक्टर सजेस्ट करतात, पण मी अजून ते वापरायला सुरुवात केलेली नाही। तर जर तुमची स्किन अगेन एज होत असेल तर हे रेटिनॉलवालं सिरम नक्की तुमच्या सिरम किंवा रेटिनॉलवाल्या नाईट क्रीम्स देखील मिळतात, त्या तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड करू शकता। नाईट टाईमला फक्त रेटिनॉल जे आहे ते नाईट टाईमला लावायचं असतं, त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये नक्की ॲड करू शकता। आणखीन एक गोष्ट, मेकअप रिमूव्ह करताना तुम्ही जी गोष्ट वापरता त्याच्यामध्ये क्लिन्झिंग ऑइलचा वापर करा, त्याच्याने तुमची स्किन जास्त ड्राय पडणार नाही। किंवा गार्नियरचे हे जे मिसेलर क्लिन्झिंग वॉटर इन ऑइल आहे हे तुम्ही वापरा, याच्याने तुमची स्किन अगेन ड्राय पडत नाही, खूप छान मेकअप निघतो। किंवा क्लिन्झिंग ऑइल वापरा, तर त्याच्याने अगेन तुमची स्किन ड्राय होणार नाही। क्लिन्झिंग बाम्स पण येतात, ते देखील तुम्ही वापरू शकता, पण ड्राय अशा कोणत्या गोष्टी वापरू नका चेहऱ्यावर। त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे आय सिरमची किंवा आय मास्क असेल किंवा आय क्रीम असेल तर ती तुम्ही डेफिनेटली वापरू शकता। बायोकुलचं हे माझ्याकडे एक आय सिरम आहे, हे मी लावते आणि हे रेग्युलरली नाही लावत, मी कधी कधी लावते। याच्यामध्ये HA आहे, अगेन कॅफेन आहे आणि व्हिटॅमिन C आहे। सो ही अंडर आय क्रीम जर तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही वापरू शकता। ही सिरम आहे, बेसिकली क्रीम्स असतात, मला असं वाटतं की हिवाळ्यामध्ये क्रीम बेस असतील तर तुम्ही जरूर वापरा, पण मी छान मॉइश्चरायझर भरपूर लावते, त्याच्यामुळे मला दुसरं काही लावायची इच्छा होत नाही, त्याच्याने देखील माझं काम होऊन जातं आणि छान माझी स्किन अंडर आईज मॉइश्चराइज होऊन जातात। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मला असं वाटतं की व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।